केओपी माझा, माझं गाव माझी बातमी. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासाठी कोल्हापूरमध्ये 1 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे. कधी घंटानाद, कधी खरडा भाकरी, कधी भजन, अशी वेगवेगळी आंदोलनं या ठिकाणी होत आहेत. परंतु या आंदोलनातून सुद्धा आपला प्रश्न सुटत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी स्वतः अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. आज या आंदोलनाचा 9वा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये खंडेराव जगदाळे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. काल याच उपसंचालक कार्यालयामध्ये हजारो महिलांनी त्यांना आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती केली. प्रशासन तर रोज विनंती करते, परंतु अनुदानाचा निर्णय झाल्याशिवाय मैदानातून माघार घेणार नाही, अन्नाचा एकही कण शिवणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा ज्यांनी केलेली आहे ते खंडेराव जगदाळे यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत. सोबत आहेत विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर. सर, आपण वेगवेगळी आंदोलनं गेले काही दिवस करता आहात, परंतु उपोषणासारखं हत्यार आपल्याला का उचलावं लागलं? गेल्या अनेक दिवसापासून आम्ही कोल्हापूर या ठिकाणी 1 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली आणि ती पण सनदशीर मार्गाने आणि कायदा आणि सुव्यवस्था जपून केली, जेणेकरून त्या आंदोलनाची जाग शासनाला येईल आणि त्या माध्यमातून शासनाला आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा जो GR आहे तो काढावा हीच एक विनंती केलेली आहे. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळं शेवटी आम्ही आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. जर शासनाने वेळीच याची दखल घेतली असती तर आम्हाला बसायची वेळ आली नसती. मला सांगा सर, मला वाटतं 1 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये शासनाकडून आपल्याला काही त्या ठिकाणी अप्रोच करण्यात आला किंवा या संदर्भामध्ये आपण काही आमदारांच्या सुद्धा घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदनं दिली, त्यांच्याशी आपली चर्चा झाली, या संदर्भातून काय सांगाल? की जसं आम्ही आंदोलन 1 ऑगस्ट पासून सुरू केलं तसं वेगवेगळ्या प्रकारची 15 दिवस आंदोलन केली. त्यानंतर आम्ही जिल्ह्यातील जे प्रमुख मंत्री आहेत, त्यानंतर सत्तेतील जे आमदार आहेत, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन केली आणि त्या ठिकाणी आम्ही आग्रह धरला की आपण शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना फोन लावावा. त्यापैकी सर्वांनी जवळजवळ शिक्षण मंत्र्यांना फोन लावला आणि सांगितलं की तुम्ही या बाबतीतला आदेश लवकरात लवकर काढा. प्रत्येक वेळेला माननीय शिक्षण मंत्री म्हणतात की पुढील आठवड्यात. हा पुढील आठवडा येतच नाही आहे. त्यानंतर माननीय खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांनी देखील फोन लावले. त्यांनाही तेच म्हटले की बाबांनो पुढील आठवड्यात घेतो. हा त्यांचा पुढचा आठवडा कधी येणार आहे? म्हणजे 12 जुलैला घोषणा झाली, आता जवळजवळ 2 महिने होत आले. जर एखादी घोषणा झाली की त्याचा मंत्रिमंडळात लगेच विषय यायला पाहिजे आणि त्याचा GR निघाला पाहिजे. त्याच वेळेला अनेक प्रकारच्या घोषणा झाल्या आणि त्यावेळेला त्याचे GR निघाले. म्हणजे उदाहरणाला सांगायचं, लाडकी बहिणीची मागणी कुणीही केली नव्हती, तरी शासनाने त्याची घोषणा केली, त्याचा GR निघाला आणि त्याचे पैसे सुद्धा खात्यावरती जमा झाले. म्हणजे 2 महिन्याचा हा कालावधी. आणि एवढा जलद जर तुम्ही हजारो कोटी रुपये जर देत असाल आणि तर आमची 100-500 कोटीची जर तरतूद आपण करणार असाल तर, आणि ती राज्यातील जे शिक्षक आहेत, जे समाज घडवतात आणि त्या समाज घडवणाऱ्या शिक्षकांना तुम्ही जर रस्त्यावर बसावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव कोणतं नाही. म्हणून आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. सर, गेले 9 दिवस आपण उपोषण करताय. आपल्याला सगळ्या कार्यकर्ते विनंती करतायत की आपण अन्न थोडं ग्रहण करावं आणि आपल्या प्रकृतीची आपण काळजी घ्यावं, आपण ऍडमिट व्हावं, अशा पद्धतीची आपल्याला विनंती होती आहे. परंतु आपण त्या विनंतीला सुद्धा मान देत नाही आहे. आपली भूमिका या पाठीमागची काय? विनंतीला मान देण्याबाबतचं काही नाही आहे. आज गेल्या 25 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. अनेक उन्हाळे पावसाळे आम्ही बघितले, अनेक सरकार बघितली, परंतु यांच्यावरती किती विश्वास ठेवावा हाही विषय आहे. जर या कार्यकर्त्यांचं मी जर ऐकलं, एक पाऊल मागे घेतलं, तर येणारी विधानसभा जवळ आलेली आहे आणि जर आम्हाला शासनानं जर आमचं GRच काढला नाही
तर हा विषय पुढच्या सरकारच्या कोर्टात जाणार आहे. पुढची 5 वर्ष आम्ही ह्यांच्या मागे लागायला लागेल आम्हाला. मग जर पुढची 5 वर्ष वाचवायचं असेल तर आता आम्हाला या पद्धतीचं उग्र आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि आमचे जे शिक्षक आहेत किंवा संघटना आहेत कोल्हापूरमधल्या सगळेच किंवा लोकप्रतिनिधी, इव्हन मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं उपोषण मागे घ्या. तरी मी म्हणजे हट्टीपणा नाही हा, आमचा तो अधिकार आहे. आणि यांचा मी सन्मान करतो, ज्यांनी मला सांगितलं प्रेमापोटी की सगळ्याच लोकांच्या त्यांच्या भावना आहेत की हे उपोषण मागे घ्यावं. असं किती वेळा आम्ही करायचं, याचा विचार शासनानं केला पाहिजे ना. का आमचा एखादा जीव गेल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात? आमचा जर जीवच घ्यायचा असेल तर घ्या, माझा जीव जाऊ दे, परंतु बाकीच्यांना पुढच्यांना तर अनुदान मिळेल, ह्या भावनेपोटीच आम्ही बसलो. सर, तुम्ही हे आंदोलन अन्नत्यागाचं तसंच सुरू ठेवलंय, परंतु येत्या 5 तारखेला सुद्धा तुम्ही विशेष काहीतरी आंदोलन करताय. कारण 5 सप्टेंबर शिक्षक दिन या ठिकाणी येतोय आणि आपल्या आंदोलनाची दखल अजून शासनानं घेऊन GR काढला नाही, म्हणून पुन्हा शिक्षक दिनी आपण काही विशेष आणि वेगळं आंदोलन करणार आहात का? शिक्षक दिन हा आमच्या सन्मानाचा दिवस असतो, म्हणजे महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये. हे शासनालाही माहित आहे. आमची अशी आहे की शिक्षक दिनानिमित्त शासन काहीतरी घोषणा करेल. मग आम्ही त्यांना तशी नोटीस दिलेली आहे की जर शिक्षक दिनापर्यंत जर तुम्ही आमचा निर्णय घेतला नाही, मंत्रिमंडळ बैठकीत जर विषय न घेतला नाही आणि जर आदेश काढला नाही, तर त्या दिवशी आम्ही काळा शिक्षक दिन साजरा करणार. आणि तो काळा शिक्षक दिन म्हणजे संपूर्ण शाळा बंद करणार. शाळा बंद करून आमच्या कोल्हापूर नजदीक जो पुणे बेंगलोर हायवे आहे त्या रस्त्यावरती जाऊन आम्ही तो महामार्ग रोखणार आहे. तरी आम्ही शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की यापासून आम्हाला जर प्रवृत्त करायचं असेल तर उद्या 1 दिवस तुमच्याकडे आहे, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या आणि आदेश काढा. शासनाला जीव गेल्यानंतरच शहाणपण सुचणार आहे का आणि त्यानंतरच आम्हाला अनुदान मिळणार आहे का? असं असेल तर माझा जीव गेला तरी चालेल, परंतु माझ्या बांधवांना अनुदान मिळालं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी खंडेराव जगदाळे घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि उद्याचा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन, या ठिकाणी महामार्ग रोको या पद्धतीचं आंदोलन सरांनी जाहीर केलेलं आहे. बघूया या आंदोलनाची दखल शासन घेतंय का आणि खंडेराव जगदाळे यांचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला यश येते का? त्यांनी पुन्हा एकदा उद्याचा अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे. आपल्या केओपी माझाशी आज या ठिकाणी खंडेराव जगदाळे सरांनी संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासोबत असलेले आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी सचिन मर्डीकर त्यांचेही धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी माझ्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.